एक मोठी बातमी समोर येते। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळ खंडोबा झाला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। खेळ खंडोबा झालेला आहे, राज्यातील निवडणुका म्हणजे पोरखेळ झालाय असंही वडेट्टीवारांनी म्हटलं। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार। सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं वडेट्टीवारांनी म्हटलं। आज निवडणूक आहे आणि उद्या मतमोजणी होणार होती, ती आता 21 वर गेली। म्हणजे ही संपूर्ण प्रक्रियामध्ये याला जबाबदार निवडणूक आयोग आहे आणि राज्य सरकार सुद्धा आहे। निवडणूक आयोग राज्य सरकारच्या हातचं बाऊल झालेलं आहे, हे आता लपून राहिलेलं नाही, त्यांच्या इशाऱ्यावर काम करते। कदाचित हे सगळे निर्णय 3 दिवसामध्ये चिन्हाचं वाटप किंवा कोर्टाचा निर्णय अपेक्षित होता। कोण सांगितलं तुम्हाला? इतक्या साऱ्या निवडणुका आतापर्यंत झाल्या, पण आधी यापूर्वी अशा पद्धतीनं हा खेळ खंडोबा कधी झालेला नव्हता। हा पहिल्यांदाच झालाय फडणवीस सरकारच्या काळात। याला सरकार जबाबदार आहे। कुठेतरी सेटिंग राहिली असेल म्हणून निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। आमदार निलेश राणे यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। निवडणुकीच्या मधोमध तुम्ही प्रचाराचा 1 दिवस वाढवला, जेव्हा तो आपण म्हणतो ना, काय म्हणतात त्याला, जो ब्रीदिंग पिरियड असतो मधला 1.5 दिवसाचा, आम्ही माझ्या या कमी कार्यकाळामध्ये मी 4 निवडणुका लढवल्या। जो ब्रीदिंग पिरियड असतो, मी अशी एकही निवडणूक बघितली नाही ज्याच्यामध्ये आदल्या दिवशी 10 वाजता प्रचार संपलाय आणि दुसऱ्या दिवशी मतदान होत आहे। नाही, पण यात आता ह्याच्यात नेमकं करायचं काय हे लक्षात आलं बघा। लोकांना सगळं लक्षात येतो, कुठेतरी सेटिंग राहिली करायची, ती सेटिंग करत असतील, कुठेतरी तार जोडत असतील। म्हणजे ते विरोध। परंतु एखाद्या मोठ्या नेत्यावर आरोप केल्यानंतर आपण मोठं होतो, ही कदाचित वैभव नाईकांची भूमिका असावी आणि त्यांच्या त्यांना खुश ठेवायचं। एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केल्यानंतर युबीटीचे पक्षप्रमुख त्यांना 100 मार्क्स देतील असा कदाचित त्यांचा गैरसमज असावा आणि त्या भूमिकेतनं कालची नैराश्यातनं वैभव नाईकांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मी कालच तुम्हाला संध्याकाळी असं सांगितलं की महाराष्ट्रामधले एकनाथ शिंदे साहेब हे 53 सभा करणारे एकमेव नेते आहेत। 2 ते 3 रोड शो त्यांनी केलेले आहेत। त्याच्यामुळे हा प्रवास करत असताना काही ठिकाणी मुक्काम करावा लागतो, काही ठिकाणी 7-7, 8-8 सभा असल्यामुळं मुक्कामाला जात असताना आपल्याला देखील माहिती आहे कपडे न्यावेच लागतात। कपडे काय आपण टांगून नेऊ शकत नाही। पण वैभव नाईकांनी काल जो एक शोध लावला आहे की त्या बॅगेमध्ये पैसे होते, शिंदेसाहेब पैसे घेऊन आले, पण वैभव नाईक हे विसरले की ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती सिंधुदुर्गावर आली होती त्यावेळी वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये देखील एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक घरांना छत निर्माण करून दिलं होतं आणि ते घरांवरचं छत नव्हतं, तर वैभव नाईक यांची पॉलिटिकल जी काही व्यक्तिमत्व आहे ते तसंच राहावं हा केलेला एकनाथ शिंदे साहेबांनी प्रयत्न होता। वैभव नाईकांवर कुठेही नैसर्गिक आपत्तीमध्ये फिरले नाहीत किंवा लोकांना मदत केली नाही अशा पद्धतीचा आक्षेप येऊ नये म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जीव तोडून वैभव नाईकांसाठी देखील त्यावेळी मदत केलेली होती। पण काही लोक हे विसरतात, हे कोकणाचं दुर्दैव आहे आणि ज्या नेत्यानं स्वतःचं व्यक्तिमत्व टिकवण्यासाठी वैभव नाईकांना मदत केली त्या नेत्यावर आज अशा पद्धतीचं कोणतरी बोलतंय म्हणून हीन दर्जाचे आरोप करणं, याच्यामध्ये प्रचंड राजकीय अपरिपक्वता वैभव नाईकांची समोर आलेली आहे। जो नेता 8-8 दिवस फिरतो, प्रचारामध्ये व्यस्त असतो, त्याच्याच कपड्याच्या बॅगा त्याच्याबरोबर असू शकतात। जे नेते घरातनं बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थिती निर्माणच होत नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिंदे साहेबांकडे एवढे कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळं त्यांना कुठेही पैशाची आवश्यकता नाही, पैसे वाटण्याची आवश्यकता नाही। कार्यकर्ते हेच त्यांचे पैसे आहेत, कार्यकर्ते हीच त्यांची ताकद आहे। कार्यकर्ते जे त्यांच्यावर प्रेम करतात ते आज निवडणुकीला भारावून त्यांच्यासाठी काम करत आहेत आणि मालवण नगरपालिकेमध्ये वैभव नाईकांचं पॅनल हे 3 नंबरला जाणार आहे म्हणून ह्या सगळ्या नैराश्यातनं केलेला आरोप आहे, याचा मी जाहीरपणानं निषेध करतो आणि वैभवजींना एक विनंती करतो की राजकारण होतच असतं। काल मी माझ्या भाषणात देखील रत्नागिरीमध्ये सांगितलं आहे, पण विरोधात असताना देखील जी लोक आपल्याला मदत करतात त्याची कुठेतरी जाण आपल्या हृदयाच्या कुठच्यातरी छोट्याशा कोपऱ्यामध्ये असली पाहिजे। ही एक मित्र म्हणून त्यांना माझी विनंती आहे
राजकारण हे होतच राहतं आणि वैभव नाईक आमच्यासोबत आले नाहीत याचा कधीही राग एकनाथ शिंदेसाहेबांनी मनात न ठेवता त्यांना पाहिजे त्या पद्धतीची मदत विकासाच्या कामातनं ही केलेली आहे. त्याच्यामुळं मोठी बातमी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल झालेला आहे. गाडीमध्ये रक्कम सापडल्याप्रकरणी अधिकृत नंबर प्लेट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अजिंक्य पाताडे देवगड मंडळ अध्यक्षांवर सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आला. मालवण पोलिसात तिघांविरुद्ध आता गुन्हा दाखल झालाय. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब यांच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मोठी बातमी आहे, गाडीमध्ये रक्कम सापडलेली होती, शिवाय अधिकृत नंबर प्लेटही होती, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं कळतंय. मालवण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे, गुन्हा दाखल झालेला आहे.